जो भी औरंगाबाद शहर के अंदर जो भी अच्छा बच्चा खेलता है, हम उसको हमारे पार्टी की तरफ से और उसको आगे ले जाने का काम महाराष्ट्र का नहीं तो इंडिया लेवल पे काम करने का काम हमारी पार्टी करेंगे। आज जो भी बच्चों ने आज खेले, मैं उनको मुबारकबाद देता हूँ। तिसरा मिळाला, काही नाही चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली, काही नाही चांगली बॉलिंग केली, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या खेळाचं नाविन्य आपण या ठिकाणी या माध्यमातून आपण दाखवलं। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल। जशी प्रल्हादने छक्के मारायचं काम या ठिकाणी केलं, तसे पवार साहेब आजही राजकारणाच्या मैदानावर छक्के मारायचं काम आजही चालू आहे। अनेक लोक आले गेले, धोके दिले, काय जे केले, परंतु पवार साहेबांना काही फरक पडत नाही। टीम मध्ये महबूब अभिमान आहे, आपल्याला महबूबाईचा एक अभिमान आहे। एक मुस्लिम व्यक्ती असून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अनेक ज्या काय नेत्या स्वतःला काय म्हणून समजणारे जे आहेत त्यांचा कसा बुरका फाडतात ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। एक बॉलवरच शॉट मारायचा होता यांना, आणि हे ते शादाब जो बॉलर होता तो बरोबर फडणवीस सारखा होता। त्यांनी हिरलं ह्यांना की ह्यांना घाई आहे, तर ह्यांची बरोबर त्यांनी विकेट काढली। यांचा कार्यक्रम अजितदादा सारखा आहे, प्रत्येकच बॉलवर हे ह्यांचा स्थिर एका जागेवर थांबायची का, ह्यांना मॅच पूर्ण संपवायची थोडी वाट बघायची काय ह्यांना सवय नव्हती। त्याच्यामुळं संघ जिंकताना हे मैदानाच्या बाहेर आले, आणि प्रल्हाद मात्र जयंत पाटील साहेबांसारखा संघ जिंकूनच तो बाहेर आला। आणि बॉलरने ते दोन कलर उडाले, एक हिरवा उडाला आणि एक भगवा पण उडाला। म्हणजे भारताची एकात्मता खऱ्या अर्थानं या टीमवर या मैदानात आपल्याला पाहायला भेटली। तर उडवला, पण ते उडवणारे गनिमत शेख पठाण नव्हते, नाहीतर अख्खी लोकसभा त्याच्यावरच काढली असते। पण त्या भारतीय जनता पार्टीला आपल्याला एवढंच सांगायचंय की आता तुमचं हिंदू मुस्लिम हे काही चालणार नाही। या पण तोच जर फायनल हा अहमदाबादच्या ऐवजी मुंबईत असता तर 100% भारतच वर्ल्ड कप जिंकला असता। मी परत येईल, मी पुन्हा येईल म्हणणार नाही। पुन्हा येईल म्हणलं की फौजदाराचा हवालदार होतो, त्यामुळे मी परत येईल त्यावेळेला असंच। हमारे सबके नेता, महाराष्ट्र के नहीं तो देश के नेता हमारे पवार साहब, उनका हर साल की तरह इस साल भी हमने महबूब भाई 12 तारीख से आज तक हमने जो प्रोग्राम रखे थे, तो आज तक इंशाल्लाह पूरी टीम ने ये पूरा जो बोले थे वो करे। मैं वो टीम को मैं मुबारकबाद देता हूँ, और ऐसे वैसे भी नहीं करे। पवार साहब के विचार के हिसाब से हमने दवाखाने के अंदर जो लोग वहां पे गरीब है उनको कई शाल वाटप, कई कंबल वाटप, कई लोग जो ज्यादा गरीब है जो उनको खाने को अनाज नहीं, उनको हमने धान्य वाटप, ना बैनर पोस्टर मैंने बोला था कि मत लगाओ, मगर पवार साहब के जो विचार है गरीबों तक जाओ। और पवार साहब ने जो अपने को बताए, हमारे नेता ने, कि पहले गरीबों को जो भी मदद होती, ये बर्थडे का तो एक बहाना था, पर गरीबों तक वहां तक जाके जो भी उनके जन्मदिन पे मिलता है, हमने वहां पे शिविर लिए, रक्तदान शिविर, और ऐसे हमने 22 प्रोग्राम लिए। और आज का जो मैच देख रहे थे ऐसा लग रहा था कि मैं आता नहीं, पर पहली बार महबूब पे आए। आज का जो ये उत्साह जो बच्चों का देख रहा था, इतनी खुशी हो रही थी कि वर्ल्ड कप तैयार आ जाएगी। तो दोनों भी टीम ने अच्छा खेली, मैं दोनों भी टीम को मुबारकबाद देता हूँ। और आने वाले साल में ये इससे भी ज्यादा बड़ा प्रोग्राम रखो। हमारे महबूब पे आमदार रहेंगे, रोहित दादा मंत्री रहेंगे, और रोहित दादा वैसे भी क्रिकेट के मेरे ख्याल से वो अध्यक्ष है। तो जो भी औरंगाबाद शहर के अंदर जो भी अच्छा बच्चा खेलता है, हम उसको हमारे पार्टी की तरफ से और उसको आगे ले जाने का काम महाराष्ट्र का नहीं तो इंडिया लेवल पे काम करने का काम हमारी पार्टी करेंगे। आज जो मेहमान सबके सब, नाम तो नहीं लेता, बहुत नहीं है, 5 मिनट दीवाने, जो भी प्रोग्राम रखे, हमारे क्या इनका तुषार आयर, इन्होंने बहुत अच्छा प्रोग्राम रखे, और पूरी टीम ने अच्छा काम करी। और
22 जो प्रोग्राम लिए थे पवार साहब के, अब कल आखिरी प्रोग्राम है कंबल वाटप का, तो कल खत्म होगा। इसके बाद में अपने को पूरी टीम, जैसा ये अपने 22 दिन करे वैसा पूरा राष्ट्रवादी घरी घरी अपने को पूरा राष्ट्रवादी ने आदरणीय जयंत पाटिल साहब ने अपने को जो काम दिवाला है, अपन 8-10 दिन के अंदर वो पूरा काम करेंगे। आज जो आने वाले इसमें आज जो महाविकास आघाड़ी के हमारे जो शिवसेना के शहर प्रमुख आज जो सब पूरे मिलकर आज यहाँ पे वक्त अभी क्या भाषण का नहीं है, आज जो भी बच्चों ने आज खेले मैं उनको मुबारकबाद देता हूँ। अब दो बात खत्म करता हूँ। आज शरद पवार साहेब क्रीडा महोत्सवाच्या वतीने या ठिकाणी जे सामने सुरू होते त्याच्या समारोपासाठी उपस्थित असलेले आमचे राज्याचे युवकांचे धडाडीचे अध्यक्ष महबूबभाई, शहराचे अध्यक्ष खाजा शरफुद्दीन भाई, तसेच स्वामीजी, आदरणीय जिल्ह्याचे उपाध्यक्ष मोतीलालजी जगताप, आमचे घोडके मामा, राजेशजी पवार, डॉक्टर सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश साळुंके सर, युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष अतुलजी गावंडे आणि सर्व प्रमुख पदाधिकारी आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आशिषजी पवार, त्यांच्या सोबत रवीजी तांगडे, तसेच युवकाचे शहराचे अध्यक्ष प्रशांतजी जगताप, आमचे युवकाचे या विभागाचे अध्यक्ष आहेर मनीष माटे, आंबे शेठ, आनंदजी बगरे, सर्वच त्यांचे सहकारी, कारण या ठिकाणी नाव घेतलं तर खूप वेळ जाईल, आमचे फारुख भाई, या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून कसं अभिनंदन करतो की या शहरामध्ये अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी आपण या खेळाचं आयोजन केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर आमच्या प्रदेशचे अध्यक्ष युवकांचे धडाडीचे महबूबभाई ही यांची संकल्पना आहे की शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संबंध महाराष्ट्रभर त्यांनी हा कार्यक्रम आखला आणि शरद युवा क्रीडा महोत्सव त्यांनी आयोजित केला। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, ग्रामीणमध्ये अशा पद्धतीचे सामने, वेगवेगळे खेळाचे प्रकार या ठिकाणी सुरू आहेत। या ठिकाणी सर्व खेळाडूंचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करेल की हा खेळ आपला राष्ट्रीय लेवलचा खेळ आहे, आंतरराष्ट्रीय खेळ सुद्धा आपण या वेगात पाहतो, परंतु खऱ्या अर्थाने ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक सामने साधे घेतोय तर या खेळाची आवड मुळातच शरद पवार साहेबांना स्वतः आहे आणि शरद पवार साहेबांच्या अत्यंत आवडीचा हा खेळ क्रिकेटचे सामने आहेत। पवार साहेब राज्यात अध्यक्ष राहिले क्रिकेटचे, देशाचे राहिलेत, अखिल जगाचे सुद्धा या ठिकाणी शरद पवार साहेब क्रिकेटचे अध्यक्ष राहिलेत। याचा खरं म्हणजे तुम्हाला मला सर्व मनुष्य अभिमान आहे आणि त्याच निमित्ताने, त्यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने या खेळाचं आयोजन केलं। या सर्व संयोजकांचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आम्ही 3 दिवसापासून आपले सामने पाहतो, खूप अत्यंत उत्साहामध्ये आपण या ठिकाणी सर्वांनी खेळ खेळलेत। अनेक जण याच्यामध्ये काही हरलेत, काही जिंकलेल्यांचं मी स्वागत करतो, परंतु ज्या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी या वेळेला अपयश आला असेल, जिंकता आलं नाही, पहिला क्रमांक घेता नाही, दुसरा घेता आला, त्यांना तिसरा मिळाला, काहींनी चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली, काहींनी चांगली बॉलिंग केली, परंतु वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या खेळाचं नाविन्य आपण या ठिकाणी या माध्यमातून आपण दाखवलं। आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल आणि या ठिकाणी आपल्याला एकच छोटे भाषण करायचं नाही, कारण आमचे आदरणीय महबूबभाई आपल्याला सविस्तर बोलणार आहेत, परंतु आपल्या प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी सांगेल की जो तुमच्यात आनंद आणि उत्साह आम्ही पाहिला आज, तर तो बघून आम्हाला असं वाटतं आम्ही पण खाली उतरावं, आपल्यासोबत जरा नाचावा, डान्स करावा, कारण हे सगळं फक्त आनंद हा खेळातच मिळू शकतो। कारण आमच्या भाईंनी खूप जोरदार आनंद घेतला की एकदम की आम्हाला असं वाटलं की आपण उठावं आणि आपल्यात खाली यावं। तर पुन्हा आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की जसे शरद पवार साहेब यांनी ही सर्व उच्च पदे याच्यावरती भोगली क्रीडा क्षेत्रात, तुम्हाला कुठली अडचण असेल तर महबूबभाई आम्ही सगळे तुमच्या मदतीला आहोत। तुम्हाला कुठल्या टीम मध्ये जायचं, जिल्ह्याच्या, राज्याच्या कुठे असेल, चांगला खेळाडू असेल त्याला मदत करू, कारण या खेळाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे क्रिकेटचे अध्यक्ष आता आदरणीय आमदार रोहितदादा पवार आहेत, त्यांच्या माध्यमातूनही आपल्याला मदत होईल।
आणि आम्ही सगळे आपल्याला या ठिकाणी मदत करू आणि पुन्हा आपण जे जिंकले असतील या टीमचं मी पुन्हा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, शहराच्या वतीने पुन्हा अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये तुम्ही आमच्या सोबत राहा, अशी साथ आम्हाला देत राहा. शरद पवार साहेबांचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत आणि तुम्हालाही सुद्धा आम्ही या ठिकाणी कुठलीही अडचण असेल तर सतत आपल्या पाठीशी राहू. एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. पुन्हा आपलं अभिनंदन करतो. संयोजकांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि आता महबूबभाई इथं आल्यानंतर महबूबभाई एक नाव असा सध्या पवार साहेबांच्या, आता हा छक्के मारत होता, चौधरीच होता ना छक्के मारणारा, प्रल्हाद चौधरी, प्रल्हाद बकले जब छक्के मारत होता तर तसेच छक्के आज महबूबभाई पवार साहेबांच्या टीम मध्ये मारतायत. मला या ठिकाणी जास्त काही सांगता, मला फक्त या ठिकाणी एवढं सांगायचं आहे, पवार साहेबाला 83 वर्ष झालेले आहेत. जशी प्रल्हादने छक्के मारायचं काम या ठिकाणी केलं, तसे पवार साहेब आजही राजकारणाच्या मैदानावर छक्के मारायचं काम आजही चालू आहे. आणि त्यांच्या टीम मध्ये महबूबभाई सारखे व्यक्ती असल्यामुळं त्या टीमचं फार महत्व वाढलेलं असतं. आणि पवार साहेब थकलेले नाहीये, 83 वर्ष झाले तरी थकलेले नाहीये. पवार साहेब आजही जिद्दीने लढत आहेत आणि लढाई ते जिंकणारच आहेत, आणखी परत जिंकणार आहेत. अनेक लोक आले गेले, धोके दिले, काय जे केले, परंतु पवार साहेबांना काही फरक पडत नाही. पवार साहेबाचा चेहरा तुम्ही कधीही पहा, असा पडलेला चेहरा तुम्हाला दिसणार नाही. त्यांचा चेहरा आजही या वयात हसरा चेहरा तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते हसायचंच काम करतात. आणि टीम मध्ये महबूब अभिमान आहे, आपल्याला महबूबाईचा एक अभिमान आहे. एक मुस्लिम व्यक्ती असून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या अनेक ज्या काय नेत्या स्वतःला काय म्हणून समजणारे जे आहेत, त्यांचा कसा बुरका फाडतात ते आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. कोणी असा बुरका फाडलेला नाही. महबूबाई, तुमचा आम्हाला अभिमान आहे. खूप चांगलं काम आपण केलेलं आहे. पवार साहेबांचं या वाढदिवसानिमित्त आपण जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे, त्यांचा आदर्श आपण सर्वांनी, पवार साहेबांचा आदर्श जरूर घ्या. या वयामध्ये सुद्धा ते बॅटिंग इतके जोरात करतायत, त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आणि येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये पवार साहेबांना परत आणखीन छक्के मारण्याचा मोका देण्याचं काम आपण सर्व युवांनी करायला पाहिजे. महबूबभाई सारख्या कार्यकर्त्याच्या मागे आपण उभा राहिलं पाहिजे. येणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा असो, दोन्ही आपली महाविकास आघाडीची सत्ता परत या महाराष्ट्रावर आली पाहिजे. एवढंच या ठिकाणी आपण सर्वांनी मन बाळगूया आणि पवार साहेबांच्या मागे, आघाडीच्या मागे, उद्धव साहेबांच्या मागे उभा राहूया. महबूबभाईच्या युवानी तर नेमकं महबूबभाईच्या मागे उभा राहणं जरुरी आहे. महबूबभाईचा खरंच आदर्श आहे. पहिले बी राष्ट्रवादी जेव्हा मामा होते ना, त्या टायमाला बी टुर्नामेंट मामाच्या नावाने बक्षीस ठेवलेलं होतं. जुना राष्ट्रवादीचा शहर अध्यक्ष होतो मी, बी खूप चांगलं काम केलं होतं कोकाटे मामा आम्ही बरोबर. पण सतीश चव्हाण साहेबांच्या थोडं ठीक आहे, जरी गेलो आलो काय असेल ते असेल, परत आम्ही मनातून तुमच्या बरोबरच आहे, तुम्ही आमच्या बरोबर आहे. आणि योगायोगानं पुन्हा जुने सर्व एकत्र आलेलो आहे. सर्व मिळून लढूया, जिंकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा, महाविकास आघाडीचा, महबूबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महबूबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शरद पवार साहेबांचा, शरद पवार साहेबांचा. देशाचे नेते, पद्मविभूषण, महाराष्ट्राची आन बान शान आणि स्वाभिमान आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं राज्यभर शरद क्रीडा महोत्सवाचं आयोजन आम्ही केलं. आणि त्याला प्रतिसाद देत प्रदेशचे माझे सहकारी सचिव आशिष, शहराचे अध्यक्ष प्रशांत यांनी मिळून आज या ठिकाणी शहरामध्ये शरद क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं. या कार्यक्रमाला उपस्थित ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तायडे, शहराचे अध्यक्ष खाजा शरफुद्दीन भाई, जगताप अंकल, शिवसेनेचे पूर्व विधानसभेचे अध्यक्ष स्वामी साहेब, खोडके साहेब, राजेशजी पवार, युवकांचे अध्यक्ष जिल्ह्याचे अतुल गावंडे, शहराचे कार्याध्यक्ष फारुख भाई, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी, सर्वांचं काय नामोल्लेख करत नाही, पण
क्रिकेट खेळ हा स्वामी साहेब काही राजकारणासारखा आहे जगतापांकर. पहिले मला राजेश पवार म्हणले की फिल्डिंग करणारा संघ आरके इंटरप्राइजेस जिंकतोय की काय. मी म्हणलं काळजी करू नका, आरके इंटरप्राइजेस जिंकल असं काय वाटत नाही, का माझा सिक्स सेन्स चांगला आहे आणि मी जे विचार करतो तर तसं आपोआप होत. तर मी म्हणलं जोपर्यंत प्रल्हाद हा क्रीजवर आहे बाबा केकचा, तोपर्यंत ती टीम हरल असं मला वाटत नाही. आणि प्रल्हाद हा टीम जिंकेपर्यंत क्रीज सोडणार नाही हे देखील मी त्यांना सांगितलं होतं दोघांना. काय नाही पाटील, कारण प्रल्हादचा स्वभाव हा टप्प्यात आला की कार्यक्रम करायचा आहे. त्याला मी ऑब्झर्व करत होतो, स्वामी साहेब प्रत्येक बॉलवर तो शॉट मारत नव्हता. जो बॉल त्याच्या टप्प्यात येईल त्याच्यावरच तो शॉट मारायचा, नाही तर बॉल सोडून द्यायचा. त्याच्यानंतर आमचा हे शोएब ना असरार फरान हे पण चांगले खेळले. ह्यांचा कॅच इथे गेला ना, पण हे सोनू फरार हे एकदम प्रत्येक बॉलवरच शॉट मारायचा होता यांना. आणि हे ते शादाब जो बॉलर होता तो बरोबर फडणवीस सारखा होता, त्यांनी हिरलं ह्यांना की ह्यांना घाई आहे. तर ह्यांची बरोबर त्यांनी विकेट काढली. ह्यांचा कार्यक्रम अजितदादा सारखा आहे, प्रत्येकच बॉलवर हे ह्यांचा स्थिर एका जागेवर थांबायची काय, ह्यांना मॅच पूर्ण संपवायची थोडी वाट बघायची काय ह्यांना सवय नव्हती. त्याच्यामुळं संघ जिंकताना हे मैदानाच्या बाहेर आले आणि प्रल्हाद मात्र जयंत पाटील साहेबांसारखा संघ जिंकूनच तो बाहेर आला. आणि बॉलरनी देखील हिरलं की कुणाला घाई आहे. आणि एक दुसरी आनंदाची गोष्ट, स्वामी साहेब या मैदानावर हो मला माहिती ते शकील जे आहे तुमच्या टीम मध्ये, तो माझा क्लासमेट आहे, गाववाला आहे, त्यामुळे त्यांना मी विचारूनच यांची नावं सांगितली तुम्हाला. तुमचा पहिला ओपनिंगचा बॅट्समन तो आमच्या गाववाला आणि माझा वर्गमित्रच आहे. आणि एक चांगली गोष्ट या स्पर्धेत काय झाली तर जिंकल्यावर कलर उडाले स्वामी साहेब, आणि ते कलर दोन कलर उडाले, एक हिरवा उडाला आणि एक भगवा पण उडाला. म्हणजे भारताची एकात्मता खऱ्या अर्थानं या टीमवर या मैदानात आपल्याला पाहायला भेटली. आणि क्रिकेटचं मैदान असे जिथं हिंदू मुस्लिम हे आपण सगळं सोडून फक्त एक भारतीय, एक नागरिक, एक खेळाडू म्हणून ज्या मैदानावर येतो ते खेळाचं मैदान, क्रिकेटचं मैदान आहे. मला तेवढ्यात तांगडे पाटलांनी मला तांगडे पाटील म्हणले की हे असाच कलर विधानसभेत आपला लोकसभेत संसदेमध्ये उडवला. मी म्हणलं तांगडे पाटील तो कलर उडवला, पण ते उडवणारे गनिमत शेख पठाण नव्हते, नाहीतर अख्खी लोकसभा त्याच्यावरच काढली असते. त्याचं जर नाव मुस्लिम असता तो तर त्याला असा रंग दिला असता की हे मोदीला मारायला पाकिस्तानहूनच आले आणि मोदीची किती भीती बसली आणि एवढ्या एका त्या याच्यावरच लोकसभेची निवडणूकच झाली असते. आणि आता देशाच्या सर्वोच्च संसदेत लोक संरक्षणाचा प्रश्न खासदार उपस्थित करायला लागले, तर जो संसदेचं रक्षण करू शकत नाही तो देशाचं काय रक्षण करणार. ही इमेज मोदींची देशाच्या समोर जाईल म्हणून कधी नव्हे ते देशाच्या स्वातंत्र्यात 146 खासदाराला निलंबित करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलंय. म्हणजे आता आपली हुकुमशाहीकडे वाटचाल चालली, पण त्या भारतीय जनता पार्टीला आपल्याला एवढंच सांगायचंय की आता तुमचं हिंदू मुस्लिम हे काही चालणार नाही. या पुढच्या निवडणुका तुमच्या महागाई आणि बेरोजगारीवर होतील. आणि उद्धव साहेब आहेत, पवार साहेब आहेत, राहुल गांधी आहेत, हे सगळे मिळून निश्चितपणानं त्यांना त्या ठिकाणी खाली खेचतील. ज्या पवार साहेबाच्या वाढदिवसा निमित्त आपण ह्या टुर्नामेंटचं आयोजन केलं, त्या शरद पवार साहेबांनी नेहमीच सर्व समाजाला, सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याचं काम केलं. आणि पवार साहेब हे जगाच्या क्रिकेट संघाचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला स्वामी साहेब वर्ल्ड कप आपण जिंकलो होतो. कुणाच्या नावानं स्टेडियम केलं
आणि ते बघायला आले तर आपण मॅच हरलो. हे सगळं भारत म्हणतो, मी एकटा म्हणत नाही. आणि म्हणून वर्ल्ड कप हरलो. त्याच्या वर्ल्ड कप हरताना काही लोकांना नाव दिलं गेलं, पण तोच जर फायनल हा अहमदाबादच्या ऐवजी मुंबईत असता तर 100% भारतच वर्ल्ड कप जिंकला असता. सध्या सगळं घोडके साहेब अहमदाबादला न्यायची स्पर्धा लागली. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, जो प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना रोजगार देणार होता, ज्या प्रकल्पातून आपल्या महाराष्ट्राला 1,58,000 कोटीची गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात येणार होती, तो प्रकल्प उचलला, गुजरातला घेऊन गेले. सॅफ्रॉनचा प्रकल्प गुजरातला नेला, टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला नेला, काल परवा हिऱ्याचा व्यापार देखील गुजरातला घेऊन गेले. आणि जे जे गुजरातला जातं ते फेल होतं, हे आपण वर्ल्ड कप वरून बघितलेलं आहे. त्यामुळं आताच्या राज्यकर्त्याची पद्धत ही काही आलं तर ते देशाचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे पंतप्रधान आहेत याचा त्यांना सध्या विसर पडलाय. पण पवार साहेबांनी असं कधी केलं नाही. पवार साहेबांनी 2020चं खरं तर 2020चे सामने आणि जास्त त्या 2020च्या सामनेतून जास्त खेळाडूंना संधी, ही संकल्पना कुणाची असेल तर ती शरद पवार साहेबांची. म्हणजे आज जास्त क्रिकेटला जे एक व्यासपीठ मिळवून दिलं, जास्त स्पर्धा ज्या भरल्या त्या शरद पवार साहेबांच्यामुळे भरल्या. आणि त्या पवार साहेबांच्या वाढदिवसाला आशिष, तुम्ही, प्रशांत आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी या स्पर्धेचं चांगलं नुसतं आयोजन केलं नाही तर चांगलं आयोजन केलं आणि सगळ्या खेळाडूचा चांगला खेळ. खरं हे मॅच बघितल्यावर मला असं वाटलं की पुढच्या वेळेस 3 दिवस येऊन इथंच मॅच बघितले पाहिजे, कारण एक चांगला दर्जेदार खेळ आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी बघायला मिळाला. पुढच्या वर्षी तुम्ही स्पर्धा ठेवा, त्या स्पर्धेला मी परत येईल. मी पुन्हा येईल म्हणणार नाही, पुन्हा येईल म्हणलं की फौजदाराचा हवालदार होतो. त्यामुळे मी परत येईल. त्यावेळेला असंच आपण खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी, आणि आज पोलीस मधले खेळाडू आज चांगले खेळले. प्रल्हाद बगले पोलीस मध्ये, आमचा तो शकील HDFC बँकेत आहेत. तर हे पण सगळे आपल्या रोजच्या कामाच्या ताणतणावातून 3 दिवस ह्यांना देखील ते काही कामाला आहेत असं वाटलं नाही. तर ते देखील आता कॉलेज मधले तरुण आहेत, ती फिलिंग त्यांना देखील 3 दिवस आली आणि त्यांना वाटलं की 3 दिवस आपण पण कॉलेज बॉय आता झालोय. तर त्या उत्साह त्याने संचारला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्याचं अभिनंदन करतो. जिंकणाऱ्या बाबा केक संघाचं अभिनंदन करतो आणि हरलेला जरी RK एंटरप्राइजेस असला तरी त्यानं देखील चांगला खेळ केला, फायनल पर्यंत आला, तो विजेता झाला. त्याबद्दल तुमचं देखील अभिनंदन करतो. तुमच्या दोन्ही टीम ह्या तुम्ही आता सांभाळून ठेवा, कारण तुमच्यातले काही प्लेयर पुढच्या टुर्नामेंट पर्यंत गद्दारी करणार नाही, त्याची काळजी घ्या. आता सध्या फोडाफोडीचं लय चाललंय, त्यामुळे आपले चांगले प्लेयर जपून ठेवा. त्याला पण गद्दारी करू नका म्हणावं. गद्दारी केली तर ज्या गद्दारी करणाराला बाकी काही होईल राजकारणात, स्वामी साहेब जे गद्दारी करतात त्याला पद काय पैसा काही भेटल, पण सकाळी तो त्याच्या आरशात स्वतःचं तोंड बघू शकत नाही, तेवढी नैतिकता त्याच्यात राहत नाही. आणि जो स्वाभिमानी राहतो, जो गद्दारी करत नाही, त्याच्याकडे कदाचित पद पैसा येणार नाही, पण सकाळी त्याला त्याचा चेहरा आरशात बघायची लाज वाटणार नाही. अभिमानानं तो त्याचा, तुम्ही आम्ही सगळे आपला चेहरा अभिमानानं आरशात बघतो. त्यामुळं कुणीही आपली टीम सोडून गद्दारी करू नका, एवढंच सांगतो आणि माझे लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.